नमस्कार, आपण पाहत आहे जत 24 न्यूज। जत शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी व नगरपरिषद उत्पन्न वाढीसाठी जत शहरातील शासकीय ओढापात्रातील जागावर असलेली सर्व अतिक्रमणे काढणार। उपनगराध्यक्ष श्री विक्रम ताड यांची माहिती। जतचे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरीचे ग्रामदैवत श्री यल्लमादेवी मंदिर परिसरात जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात जत शहराच्या विकासासंदर्भात बोलताना म्हटले होते की जत शहरातील शासकीय ओढापात्रातील सर्व खोक्यांची अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी भव्य अशा शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी करणार असल्याची घोषणा केली होती व या विकासाच्या कामात जो कोणी या आडवा येईल त्याची गय केली जाणार नाही, मग तो कोणीही असो असा इशाराही दिला होता। या जागेवर भव्य असे शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी झाल्यास यामुळे जत शहराच्या सौंदर्यात व वैभवात भर पडणार असून या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कायमस्वरूपी त्यांच्या हक्काची जागा मिळणार असून यामुळे जत नगरपरिषदेच्या उत्पन्नात मोठी भर पडून शहराच्या विकासाला मदत होणार आहे। आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी जत नगरपरिषद निवडणुकीत जत शहराच्या विकासाची डिजिटल झलक दाखविली होती। त्यामध्ये जत शहरातील चौकांचे सुशोभीकरण, शहरातील सर्वच उद्यानाचे सुशोभीकरण, भूमिगत बंदिस्त गटार योजना, रस्ते आदी विकासात्मक कामे करण्याचे आश्वासन दिले होते। त्या सर्वाची पूर्तता नजीकच्या काळात झालेली आपणाला दिसून येणार असे ताड म्हणाले। निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणून आम्ही प्रथम प्राधान्य शहराच्या विकासाला व उत्पन्न वाढीला देत असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जत शहराच्या मधून जाणाऱ्या शासकीय ओढापात्रात दोन्ही बाजूस 30 मीटर अंतरात ओढापात्राचे सुशोभीकरण करणार असून ओढापात्रातील सर्व अतिक्रमणे दूर करून त्या जागेवर भव्य असे शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात येणार आहे असे ताड म्हणाले। राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनीही नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जत शहरातील ओढापात्रातील सुशोभीकरणासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली असून जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर, मुख्याधिकारी श्री लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉक्टर श्री रवींद्र आरळी व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यातून ही सर्व कामे होणार असल्याचे विक्रम ताड यांनी सांगितले।